संघटना आहे. आमच्या 5 जणांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यानं माझी आज गाडी चालवली, त्यांचं नाव आहे महेंद्र भाऊ पिंपळकर. माझ्या आजचे जे रोजचे ड्रायव्हर आहे ते आज अपसेंट आहे. त्याचं नाव आहे अंकित डोने. आज डोनेनं सुट्टी घेतली, काहून तर रोज कंटिन्यू चालू आहे म्हणे, रविवार दिवस आहे. मग डोने आज पत्राडी संघ बाहेर गेला. अशी आमची संघटना आहे आणि या माध्यमातून आम्ही हा विचार गावागावामध्ये पेरण्याचं काम करतो. कारण गावाचे गाव एकत्रित यावे, संघटित व्हावे. तुकडोजी महाराजांना म्हटलं, ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनानी व्हावे एकत्र, आणि संघटना हेची शक्तीचे सूत्र ग्राम राज्य निर्माण करते. असं तुम्हाला आम्हाला एकत्रित आणण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. का या माध्यमातून तथागताच्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा, संविधानाचा विचार घराघरापर्यंत जावा. कारण या संविधानाची आज गरज आहे. काही काही गावात सर असं संविधान दाखवलं का लोक आपापसामध्ये गोष्टी करते. जी अजी म्हणते आपलं नाही म्हणते, त्याच्या आपलं काहीच नाही. हे विशिष्ट लोकांचंच आहे म्हणते. म्हणते का नाही असं काहून म्हणते? कारण त्यांनी कधी संविधान वाचलं नसतं. आता याच्यावर का लिहिलंय जी काकू? वाचा ना. हा, भारताचे हे कोणत्या धर्माचं संविधान होय का? हे कोणत्या जातीचं संविधान होय का? हे वय भारताचं संविधान. बाबासाहेबांनी 395 कलमा याच्यात लिहिल्या होत्या आणि 12 परिशिष्ट होते. काय आहे संविधान? हजारो भाषा, हजारो विधि विधान है. हजारों भाषा, हजारों विधि विधान है, लेकिन जो देश को जोड़े रखता है उसी का नाम भारत का संविधान है. इथं बसणाऱ्या किती मंडळीच्या घरी संविधान आहे? ऑलमोस्ट सर्वांच्या घरी आहे. किती लोकांनी संविधान वाचलाय? 50% लोकांना वाचलाय. किती लोकांना संविधानाची प्रस्ताविका वाचली, उद्देश पत्रिका वाचली आहे? सगळ्यांनाच वाचली असं समजा. कारण सकाळपासून प्रबोधनाचे सत्र चालू आहे. तुम्ही हुशार मंडळी आहे, विद्वान मंडळी. आता मुद्दा चिंतनाचा आहे. संविधानाची उद्देश पत्रिका, ज्याला प्रियंबल असं म्हणतो आपण, ते वाचली आपण सर्वांनी. आता संविधानाच्या प्रियंबल मध्ये सर्वात पहिले समता आहे, बंधुता आहे, स्वातंत्र्य आहे का न्याय आहे? हे खतरनाक आहे संविधान. हे संविधानाची प्रियंबल जरी वाचले तरी संविधान समजते. आणि या संविधानाचं जे प्रियंबल आहे, उद्देश पत्रिका आहे, हे एकच वाक्य आहे ज्याच्यात पूर्णविराम सर्वात शेवटी आहे, मधा स्वल्प विराम आहे. म्हणजे हे पुरं एकच वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक पासून अर्पण करीत आहोत. तिथं स्टॉप आहे, अर्पण करीत आहोत. म्हणजे एक वाक्य झालं का नाही पुरं? बघा, कल्पना आहे या संविधानाची. या संविधानामध्ये समता पहिली आहे, बंधुता पहिली आहे, स्वातंत्र्य पहिली आहे का सामाजिक न्याय पहिली आहे? समता, स्वातंत्र्य, पण संविधानावर बोलत राहिलं का असं असतं ईडी सीबीआय पाठवले वाटते. एक पुस्तक थांबरे बाबू सामाजिक. हा हे बस बाई बस. त्या पोरीसाठी टाळी वाजवून द्या.
हो. तिले समजलं का नाही बा आपल्याला तर भेटलं पुस्तक, पण आपल्या मांग जे राहिलेले आहे, हो. वंचित आहे, उपेक्षित राहिलेले आहे, त्यांनी पुढे नेलं पाहिजे, असा मदतीचा हात दिला पाहिजे एकमेकाले. हो ना. वाट दाखवणारे लोक पाहिजे समाजात. हो ना. नाही तर आजकाल वाट धावणारे कमी, वाट लावणारे जास्त तयार होतात. हेच तर आहे. म्हणून बाबासाहेबांना सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब गेल्यानंतर या बहुजन समाजाचं काय झालं? लोक शिकले, संघटितही झाले आणि एकमेकाच्या भावाच्या गच्चीवर बसू बसू संघर्ष करण्यात लग्न झाले. हो ना. आपल्याला संघर्ष करायचा होता अन्यायाच्या विरोधात, आपण आपसामध्ये भांडत राहिलो. आपली शक्ती इथं व्यर्थ गेली. आता ही शक्ती इथं व्यर्थ न जाता सर्व एकत्रित आलो पाहिजे. त्याच्यासाठी संविधान वाचा लागल. मी कोण्या मुद्द्यावर बोललो? पहिले का स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, उद्देश पत्रिका. हो, हा महत्वाचा विषय आहे. हो. या संविधानामध्ये सर्वात पहिले सामाजिक न्याय शब्द आलेला आहे. कोणता शब्द? सामाजिक न्याय. बरोबर. मग आज हा जो सामाजिक न्याय जो आहे हा खऱ्या अर्थानं प्रस्थापित झाला का, हा खरा संशोधनाचा विषय आहे. वाटते का तुम्हाला या देशात सामाजिक न्याय आहे? लाडक्या बहिणी